हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचं लेक्चर नंबर 35 बघणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला इंटरफेसिंगच्या डायग्राम बघायचे आहेत. तर मायक्रो कंट्रोलरचं ॲप्लिकेशन एक्झॅक्ट कुठे यूज केलं जातं, कोणकोणते ॲप्लिकेशन आहेत त्याचं, ते सगळे डिटेल या लास्टच्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. या चॅप्टरचं नाव असेल मेमरी डिव्हाइस इंटरफेसिंग अँड ॲप्लिकेशन. म्हणजे मायक्रो कंट्रोलर सोबत तुम्ही कोणकोणते डिव्हाइस कनेक्ट करू शकता हे सगळे डिटेल या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्यामुळे जर इंटरफेसिंगच्या रिलेटेड तुम्हाला काही शंका असतील, तुमचे काही डाऊट्स क्लिअर नसतील, तर हे लेक्चर तुम्ही स्टार्ट टू एंड बघा. कोणीही लेक्चर फॉरवर्ड करू नका आणि केअरफुली बघा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील. तर पहिला टॉपिक आपण बघतो LED. LEDच्या रिलेटेड तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल आपल्याला इंडिकेटर म्हणून LEDचा आपण यूज करतोय. तर LED ऑन ऑफ करण्यासाठी तुम्ही मायक्रो कंट्रोलरचा यूज करू शकता. म्हणजे इकडे बघा, राईट साईडला सगळे LED कनेक्ट केलेले आहेत. त्याच्या बाजूला एक रजिस्टर दिलेला आहे आणि त्या रजिस्टरच्या नंतर कॉमनमध्ये 5 व्होल्टचा बॅटरी सप्लाय दिलेला आहे. तर रजिस्टर काय इथं दिलेलं आहे, समजा LED आपला 3.2 2.8 व्होल्टेजला ऑन होतो, त्याला जास्त व्होल्टेजची गरज लागत नाही. म्हणजे ऑलमोस्ट बघा किती व्होल्टेजपर्यंत ऑन होतो LED आपला, 3 व्होल्टेजपर्यंत ऑन होतोय. मग हे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 LED आहेत. तर 8च्या 8 LEDला एक एक रजिस्टर सेफ्टीसाठी दिलेलं आहे, जेणेकरून जर इकडलं व्होल्टेज वाढलं तर LED डॅमेज होऊ नये. तर ते वाढलेलं व्होल्टेज रिड्यूस करायचं काम कोण करतं, रजिस्टर करतो. म्हणजे आलेला सप्लाय रजिस्टर थ्रू तुम्ही पुढे पाठवा, इथं व्होल्टेज ड्रॉप होतो आणि जितकं LEDसाठी सप्लाय पाहिजे, व्होल्टेज पाहिजे, तितकं सप्लाय इथं भेटून जातो. मग ह्याला कंट्रोल करायचं काम कोण करतं, मायक्रो कंट्रोलरचा IC करतो. आता हे कनेक्ट जे केलेले आहेत ना, तर पोर्ट नंबर 2ला कनेक्ट केलेले. टोटल 4 पोर्ट असतात. इथे 3 पोर्ट आहेत बघा, 1 2 3 आणि 4. मायक्रो कंट्रोलरला 4 पोर्ट असतात. त्यातल्या पोर्ट नंबर 2ला LED कनेक्ट केलेले आहेत आणि पोर्ट नंबर 1ला स्विचेस कनेक्ट केलेले आहेत. टोटल 6 स्विच इथं कनेक्ट केलेत, 1 2 3 4 5 6. तर या स्विचचा यूज करून तुम्ही हे LED ऑन ऑफ करू शकता थ्रू मायक्रो कंट्रोलर. लक्षात. आणि आपल्याला फक्त इंटरफेसिंग करायचं आहे, याच्या डिटेल पेपरला विचारत नाहीत. चॅप्टरच तुमचा फक्त लास्टचा कशा संदर्भात आहे की LEDचं कनेक्शन मायक्रो कंट्रोलर सोबत कसं कराल. तर या डायग्राममध्ये त्यांनी काय केलंय, पोर्ट नंबर 2ला कनेक्ट केलं. असं कंपल्सरी नाही की पोर्ट नंबर 2लाच कनेक्ट केलं पाहिजे. त्यांनी जर मेन्शन केलं क्वेश्चनमध्ये पोर्ट 1ला कनेक्ट करा, पोर्ट 2ला कनेक्ट करा, LED कनेक्टेड टू पोर्ट 1, तर हे जे दिसत आहेत ना LED, ते तुम्ही पोर्टला 1 कनेक्टला करू शकता आणि स्विचेस पोर्ट 2ला कनेक्ट करू शकता. ओके, टोटल 4 पोर्ट आहेत. 4 पोर्टमधले एका पोर्टला स्विच कनेक्ट करा, एका पोर्टला LED कनेक्ट करा. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता हे LED 8 आहेत, त्यामुळे एका पोर्टमध्ये कनेक्शन झालेलं आहे. LED जर समजा 10 असते तर मी काय केलं असतं, 8 LED एका पोर्टला कनेक्ट केले असते, राहिलेले 2 LED दुसऱ्या पोर्टला इथं कनेक्ट केलं असतं. लक्षात. आता ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये जे 40 पिन आहेत, ते 40च्या 40 पिन तुम्हाला इथं प्रत्येक इंटरफेसिंगच्या डायग्राममध्ये दाखवले पाहिजे असं कंपल्सरी नाही. पण इथं कंपल्सरी तुम्हाला क्रिस्टल ऑसिलेटर जो इथं कनेक्ट केलाय ना, इथं दिसत आहेत बघा, क्रिस्टल ऑसिलेटर इथं कनेक्ट केलेला आहे. तर हा प्रत्येक सर्किटमध्ये तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. क्रिस्टल ऑसिलेटर काय करतो, क्लॉक पल्स तयार करत असतो, बरोबर. आणि ही क्लॉक पल्स तो कंटिन्युअस मायक्रो कंट्रोलरला देत असतो. कशासाठी, ऑपरेशन करण्यासाठी. इथं कोणतं ऑपरेशन आहे, हा पहिला स्विच प्रेस करा, पहिला LED ऑन होईल, दुसरा स्विच प्रेस करा, दुसरा LED ऑन होईल, बरोबर. मग या स्विचचं आणि ह्या LEDचं कनेक्शन कोणी कंट्रोल केलेलं आहे, मायक्रो कंट्रोलरनं केलेलं आहे. लक्षात आलं का सगळ्यांना. हे असेल फर्स्ट डायग्राम LED इंटरफेसिंग. तुम्ही कनेक्शन कसंही देऊ शकता. हे जे सर्किट कनेक्ट केलेलं आहे ह्या पोर्टला, हे आहे असं तुम्ही इथं कनेक्ट करू शकता, वरती कनेक्ट करू शकता. किंवा तुम्ही जर म्हटलात सर हे सगळे स्विचेस ह्या साईडला कनेक्ट करू, हे सगळे LED ह्या साईडला कनेक्ट करू, तरीही चालतात, काही चेंजेस नाही. तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये तसं वैयक्तिक मेन्शन केलं असेल स्पेसिफिक
की याच पोर्टला एलईडी कनेक्ट करा, याच पोर्टला स्विच कनेक्ट करा, तर त्याच पोर्टला तुम्हाला कनेक्ट करणं बंधनकारक आहे. जर त्यांनी मेन्शन केलं नाही तर तुम्ही कोणत्याही पोर्टला कनेक्शन देऊ शकता. आलं लक्षात. आणि 5 व्होल्ट सप्लाय जो आहे तो एलईडी ऑन होण्यासाठी सप्लाय दिलेला आहे. मायक्रो कंट्रोलरला ऑन होण्यासाठी फक्त 5 व्होल्ट सप्लाय लागतो, एवढं माहीत असू दे. मायक्रो कंट्रोलरला ऑन होण्यासाठी फक्त 5 व्होल्ट सप्लाय लागतो. 5 व्होल्टपेक्षा सप्लाय जर वाढला तर मायक्रो कंट्रोलरचा आयसी डॅमेज होतो. त्याच्यामुळे तो खूप काळजी घेतली जाते. मायक्रो कंट्रोलरला येणारा जो सप्लाय आहे त्याच्या आधी 5 व्होल्टेजचा रेग्युलेटरच बसवला जातो. तो रेग्युलेटर असतो 7805, बरोबर आहे. आणि ह्या रेग्युलेटरच्या नंतर हा मायक्रो कंट्रोलरचा आयसी बसवला जातो, कारण हा रेग्युलेटर फक्त काय करतो, 5 व्होल्टेज सप्लाय पुढे पाठवतो. आलं लक्षात. हे असेल इंटरफेसिंग कोणाचा, एलईडीचा. एलईडी विथ स्विच म्हटला तरी चालेल. एलईडी विथ स्विचेस, बरोबर. चला आपण आता नेक्स्ट डायग्राम बघू. याची थेअरी लिहायची नाही, फक्त तुम्हाला नाव दिलं जातं 8051 मायक्रो कंट्रोलर विथ एलईडी इंटरफेसिंग. नेक्स्ट आपण बघतो स्टीपर मोटर. तर स्टीपर मोटर सगळ्यांना माहित पाहिजे. एसी मोटर काय असतं, डीसी मोटर काय असतं आणि स्टीपर मोटर काय असतं. एसी मोटर काय काम करतं, ती कंटिन्युअस रोटेट होत असते आणि ती फक्त एसी सप्लायवरतीच ऑन होते, त्याला म्हणतो आपण एसी मोटर. डीसी मोटरचं इनपुट काय असेल, ती डीसी व्होल्टेजवरती ऑपरेट होते आणि त्या दोन्ही मोटर आपण मायक्रो कंट्रोलरचा यूज करून ऑन ऑफ करू शकतो. स्टीपर मोटर ही स्टेपवाईज रोटेट होत असते. स्टेपवाईज म्हणजे रोटेशन 360चं आहे. मी इथं दाखवतोय. एक सर्कल ड्रॉ करलं, सेंटर 0 आला, हा आला 90, हा आला 180, हा आला 270 आणि रिटर्न कितीला 360. स्टीपर मोटर आहे, ती स्टीपर मोटर स्टेप वाईज रोटेट होते म्हणून त्याला नाव जर फोडला स्टेपर मोटर, म्हणजे स्टेप वाईज ती रोटेट होत असते, कंटिन्युअस रोटेट होत नाही. एसी मोटर, डीसी मोटर कंटिन्युअस रोटेट होते, पण स्टीपर मोटर स्टेपचा अर्थ कळतोय. ह्या सर्कलचे जर 4 पार्ट केले तर मोटरचं जे काही व्हील आहेत ते जर रोटेट व्हायला चालू झाले तर 0 पासून 90 पर्यंतच. तुम्ही जर इथं प्रोग्राममध्ये तसं मेन्शन केलात 90 डिग्रीचं स्टेप तुम्ही दिलेला आहे, तर ते 90 गेल्यानंतर रोटेशन थांबणार, परत पुढच्या 90ला परत स्टॉप घेणार, परत तिसऱ्या 90ला परत स्टॉप घेणार. असं कंटिन्युअस तुम्ही जेवढ्या स्टेप्स त्याच्यात अप्लाय करणार आहे तेवढ्या स्टेपने ती मोटर रोटेट होईल. आलं लक्षात. जर तुम्ही म्हटलात 360चे 4 पार्ट करतो तर ती मोटर 4 स्टेपमध्ये रोटेट होणार. म्हणजे पहिला सपोज इथे मी स्टार्ट करतोय बघा, मला सर्कल फिरवणार आहे मी. जर एकच रोटेशन दिला 360चं तर मोटर असे कंटिन्युअस फिरेल एकदा. बघा मी परत दाखवतो, हा पॉइंट आहे, रिटर्न येईल, बरोबर. जर ती 2 स्टेपमध्ये दिलात तर ती मोटर ही अशी एकदा फिरेल, स्टॉप घेईल, परत अशी फिरेल. जर तुम्ही ते 4 पार्ट केलात तर अशी फिरेल ती मोटर. 1, इकडे फक्त चेक करा, 2, 3, 4. फिरताना राऊंडमध्येच फिरणार आहे, फक्त त्याचे 4 पार्ट केलेले असतात. ओके. मग मायक्रो कंट्रोलरचा पोर्ट 2.0 आहे बघा. इकडं क्रिस्टल ऑसिलेटर जोडलेलं आहे, रिसेट स्विच जोडलेलं आहे, बरोबर. व्हीसीसी सप्लाय ग्राउंड वगैरे आहे. म्हणून मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, स्टीपर मोटर कनेक्शन करण्यासाठी जर 4च पिन तुम्हाला इथे दाखवायच्या असतील तर राहिलेल्या पिन तुम्ही मायक्रो कंट्रोलरमध्ये नाही दाखवल्या तरी चालतात. ग्राउंड आणि व्हीसीसी तेवढं कंपल्सरी दाखवा. त्यामुळे ते ग्राउंड आणि इथे व्हीसीसी दाखवलेलं आहे. क्रिस्टल पण नाही दाखवलं तरी चालतो. तर इथे काय केलेलं आहे, मायक्रो कंट्रोलर थ्रू स्टीपर मोटर आपल्याला ऑन करायचे, बरोबर. मग ह्या दोघांच्या मध्ये हा आयसी का जोडला, का गरजेचं वाटलं की हा आयसी जर जोडला नाही तर डायरेक्ट हे 4 वायर ह्या डायरेक्ट हे स्किप करून ह्या मायक्रो कंट्रोलरला का दिल्या नाहीत, तर त्याच्या मागे एक रिझन आहे.
रिझन असं आहे, मायक्रो कंट्रोलरचे जे 40 पिन आहेत ते 40 पिनला 20 मिली अँपिअर इतकी कॅपॅसिटी असते प्रत्येक पिनची. किती म्हटलं मी? 20 मिली अँपिअर. म्हणजे 40च्या 40 पिनला जर तुम्ही करंट चेक केला तर करंट तिथे किती भेटतो? 20 मिली अँपिअर. पण स्टीपर मोटर 20 मिली अँपिअर वरती ऑन होत नाही. म्हणजे ही जर वायर डायरेक्ट मी जर इथं जोडली असती तर मायक्रो कंट्रोलरनं करंट किती दिला? 20 मिली अँपिअर. म्हणजे हे 20 मिली अँपिअर 4 वायरमधनं पुढे आले, बरोबर. म्हणजे स्टेपर मोटरला करंट किती भेटला? 20 मिली अँपिअर भेटला, बरोबर. पण स्टीपर मोटरची कॅपॅसिटी आहे 500 मिली अँपिअर. मायक्रो कंट्रोलर देतो 20 मिली अँपिअर. स्टेपर मोटरला राऊंड फिगर मी एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला, पुढे पाठी 500 मिली अँपिअरच्या जवळपास त्याला करंट पाहिजे असतो आणि हा करंट मायक्रो कंट्रोलर देऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्या दोघांच्या मध्ये हा ड्रायव्हर आयसी बसवलेला आहे, त्याला म्हणतात ड्रायव्हर, मोटर ड्रायव्हर आयसी. बरोबर. तो मोटर ड्रायव्हर आयसी काय करतो? इनपुट घेताना मायक्रो कंट्रोलरचं 20 मिली अँपिअर घेतो इनपुट, आणि आउटपुट देताना प्रत्येक पिन या ड्रायव्हरची किती मिली अँपिअर सप्लाय देत असतो? तो 500 मिली अँपिअर सप्लाय देत असतो. हे तुम्हाला एक्झाम्पल समजण्यासाठी सांगितलेलं आहे, बरोबर आहे का? हे तुम्हाला आकड्यांच्या स्वरूपात का सांगितलं हे कन्फर्म समजू नका. स्टीपर मोटरच्या स्पेसिफिकेशन वरती त्याचं करंटचं रेटिंग राहतं. मग काहीला 500 मिली अँपिअर लागेल, काहीला 400 मिली अँपिअर लागेल, 300 लागेल, 100 मिली अँपिअर लागेल, 70 मिली अँपिअर लागेल. पण 70 मिली अँपिअर जरी इथे लागत असेल तरी 70 मिली अँपिअर तुमचा मायक्रो कंट्रोलर देऊ शकत नाही. मायक्रो कंट्रोलरची कॅपॅसिटी फक्त किती मिली अँपिअरची आहे? 20 मिली अँपिअरची आहे. आणि या 20 मिली अँपिअर वरती ही स्टेपर मोटर रोटेट होऊ शकत नाही. त्याच्यामुळं ही मोटर ऑन करण्यासाठी मध्ये कोण वापरलेला असतो? मोटर ड्रायव्हर आयसी ULN 2003 नंबरचा. त्या ठिकाणी दुसरे मोटर ड्रायव्हर आयसी वापरले तरी सुद्धा तुम्ही चालतात. त्यांना सुटेबल इथं हा वाटला त्यामुळे त्यांनी हा यूज केला. आणि याने काम काय केलं? मोटर ऑन करण्यासाठी मायक्रो कंट्रोलरच्या मध्ये कनेक्शन दिलेलं आहे, इंटरफेसिंग केलेलं आहे. इनपुट घेताना मायक्रो कंट्रोलरचं घेतो आणि आउटपुटला याच्या स्टेपर मोटर लावलेले. आणि हे जर मध्ये काढून टाकलं आणि डायरेक्ट जर कनेक्शन दिलं तर स्टेपर मोटर कधीही तुमचे ऑन होणार नाही. आलं लक्षात? हा आयसी का वापरला कळला? ह्याला मोटर ड्रायव्हर आयसी म्हणतो. मोटर ड्राईव्ह करायचं काम करत असतो तो, कारण सप्लाय 500 मिली अँपिअर सप्लायच्या आसपास तो सप्लाय देत असतो, त्यामुळे ही मोटर तुमची ऑन होते. आलं लक्षात? तुमचं स्टेपर मोटर मायक्रो कंट्रोलर थ्रू कसं ऑन केलेलं आहे. आणि ह्या प्रोग्राममध्ये तुम्ही स्टेप ठरवायचे आहेत. 60 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, जेवढे डिग्री द्याल ना तेवढी डिग्री हा काय करतो? ह्याला द्यायचं काम करतो. हे दुसरं काय काम करत नाही, हे फक्त 500 मिली अँपिअर सप्लाय द्यायचं काम करतो आणि तिथं ऑन होईल. आणि 5 व्होल्ट इकडे दिलेलं आहे ह्या आयसीला, 5 व्होल्ट तुमच्या स्टेपर मोटरला पण दिलेलं आहे, बरोबर. आणि याला सुद्धा किती व्होल्ट लागतं? 5 व्होल्टेज सप्लाय लागतो. इथं आहे बघा 5 व्होल्ट मायक्रो कंट्रोलरसाठी, 5 व्होल्ट ड्रायव्हर आयसीसाठी, आणि हीच वायर तुमची इथं दिलेली आहे 5 व्होल्ट स्टेपर मोटरसाठी. आलं लक्षात? तर स्टेपर मोटर खूप सिंपल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये फक्त एक एक्स्ट्रा काय कनेक्ट केलेला आहे? ड्रायव्हर आयसी कनेक्ट केलेला आहे. ही स्टेपर मोटर स्टेप वाईज रोटेट होते, कंटिन्युअस रोटेट होत नाही. एसी मोटर, डीसी मोटर जर बघितला, जर ती एसी मोटर जर स्टार्ट झाली इथं तर ती राऊंडमध्येच आणि कंटिन्युअस 360च्या रोटेशनला फिरत असते. कोणती मोटर? एसी आणि डीसी. स्टीपर मोटर नाही. स्टीपर मोटरला जेवढे तुम्ही डिग्री त्याला द्याल, 10 डिग्री जर दिलात तर तो 10च्या डिग्रीनंच रोटेट होत राहतो. 10 डिग्री जाईल स्टॉप होईल, पर 10 डिग्री जाईल स्टॉप होईल, पर 10 डिग्री जाईल स्टॉप होईल. तसं एसी डीसी नाही. एसी मोटर स्टार्ट केली कंटिन्युअस ती 360 फिरेल, मगच ती स्टॉप होईल. दोन्ही मला फरक कळला? ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट डायग्राम बघू. 3 नंबरची डायग्राम आहे एलसीडी. एलसीडी साठी मी पहिला एक डायग्राम इथे घेतलेली आहे बघा. ही एलसीडी स्क्रीन असेल तुमची, बरोबर. हॉरिझॉन्टल आहे, असे असेल. तुम्हाला ते पिन समजणार नाही त्यामुळे पिन थोड्याशा मी व्हर्टिकल करतो, ठीक आहे. ही एलसीडी
म्हणजे तुमची ही असेल. ओके, मी तुम्हाला दाखवतो इथं कोणत्या पिनला काय काय नाव दिलेले. VSS म्हणजे ग्राउंड, VCC 5 व्होल्ट सप्लाय द्यायचा आहे, म्हणजे मायक्रो कंट्रोलरच्या थ्रू येणार ज्या वायर्स आहेत त्या वायर्स इथं जोडायचे आहेत. VEE म्हणजे कॉन्ट्रास्ट कंट्रोल. कॉन्ट्रास्टचा अर्थ कळतोय सगळ्यांना. तुमचे स्क्रीनचं जे डिस्प्ले असतो का, तो डिस्प्ले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फॅसिलिटी असते की रे कॉन्ट्रास्ट. तुम्ही चेक करा. कलर एक ऑप्शन असतो, कॉन्ट्रास्ट असतं, ब्राईटनेस असतं. हे 3 ऑप्शन असतात बघा. त्यानुसार तुम्ही काय करता तिथं कंट्रोल करता. तसं कंट्रोलेशन इथं पण आपल्याला करता येतं. RS म्हणजे रजिस्टर सिलेक्ट रजिस्टर सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या रजिस्टरचं इनपुट आउटपुट भेटणार आहे. RW म्हणजे रीड किंवा राईट, म्हणजे ह्या स्क्रीनवरती तुम्हाला राईट करायचं आहे का रीड करायचं आहे. रीडचा अर्थ कळतोय. मायक्रो कंट्रोलरमध्ये जर एखादा प्रोग्राम सेव्ह असेल आणि तिथं मेन्शन केला असेल की चला KP पाटील कॉलेज आणि त्याला फक्त ते डिस्प्ले करायचं, तर ते काय करेल, मायक्रो कंट्रोलरमधला डाटा दिलेले ते फक्त रीड करायचं काम करेल. ओके. E म्हणजे एनेबल पिन, म्हणजे इकडं जर तुम्ही एनेबल पिनला जर 1 दिलात तरच हा ऑन असेल, जर 0 दिलात तर हा ऑफ असेल. आणि इकडं काय डिस्प्ले करायचं आहे किंवा काय इथं दाखवायचं आहे त्याच्यासाठी D0 पासून D7 पर्यंत हे 8 पिन आहेत बघा. पिन नंबर 0, पिन 1, पिन 2, पिन 3, पिन 4, पिन 5, पिन 6, पिन 7. ह्या ज्या पिन 8 पिन आहेत, ह्या पिनच्या थ्रूच तुम्हाला डाटा आतमध्ये पाठवावा लागतो. दुसऱ्या कोणत्या पिनमधून तुम्हाला डाटा आत पाठवता येत नाही. आलं लक्षात. नेक्स्ट पिन आहे LED 5 व्होल्ट आणि नेक्स्ट LED ग्राउंड, म्हणजे 5 व्होल्ट कशासाठी तुम्हाला हे 5 व्होल्ट होतं हे ऑन होण्यासाठी. आणि याच्या आतमध्ये LCD मध्ये तुमचे जे नंबर अक्षर जे पडतात ते LED डिस्प्ले होण्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागतं, 5 व्होल्ट आणि 5 त्याला काय द्यावं लागतं, ग्राउंड द्यावं लागतं. चला मी इकडे दाखवलेलं आहे. इथं कनेक्शन पण दाखवलेलं आहे. तर पोर्ट कोणता यूज केला आहे बघा, पोर्ट 1.0. टोटल मी सांगितलेलं आहे पोर्ट तुमचे 4 आहेत. इथं लिहितो मी. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. त्यांनी कोणता पोर्ट यूज केलेला आहे, पोर्ट 1 यूज केलेला आहे. आणि पोर्ट 1चे 8 पिन वापरलेले आहेत. टोटल जर बघितलं तर पिन कनेक्शन बघून घ्या तुम्ही किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पिन आहेत. मायक्रो कंट्रोलरला कनेक्शनसाठी 40 पिन आहेत. 40 पिन मधले हे जे 8 पिन आहेत, हे 8 पिन डाटासाठी आहेत. डाटा 0 टू डाटा 1 हे आपण बघितलं इथं बघा. काय आहे बघा, डाटा पिन 0 टू पिन 7 हे आहेत ना. ह्या पिन ह्या कनेक्ट केलेले आहेत बघा 7. बरोबर. LED जे दिसतंय का कनेक्शन 5 व्होल्ट ग्राउंड, ते इकडे आहे बघा. इथं LED हे 2 LED एक ग्राउंडला डायरेक्टली केलं, हे ग्राउंड आहे, हे इथं ग्राउंड दिलं. हे किती आहे, 5 व्होल्ट आहे ना, LED 5 व्होल्ट, आणि इथे एक 5 व्होल्ट आहे बघा VCC. तर मी काय केलं, ह्या ICचा हा VCC बरोबर आणि हा LED हे दोन्ही एकत्र केलेत बघा. कळलं का. आणि हे मायक्रो कंट्रोलरला पण इकडे दिलेलं आहे कनेक्शन 5 व्होल्टेजचं, म्हणजे 5 व्होल्ट सप्लाय कॉमन मध्ये ठेवला. तो LCD मध्ये LED ला पण दिला, VCC पण दिला, आणि मायक्रो कंट्रोलरला 5 व्होल्ट लागत होता, मग हा कॉमन करून मी तिघाने दिला. हा लक्षात. ग्राउंड इथेही केलेलं आहे, VCC इथे ग्राउंड आहे बघा, VSS. चला. कॉन्ट्रास्ट रजिस्टर रीड राईट इथं आहेत बघा. पिन 1 नंबरचे पिन संपलेले. आता 2 नंबरची पिन मी घेतली, पोर्ट नंबर 2. 1 ला दिला RS आहे इथं, 1 ला दिला RW, 1 ला दिला एनेबल. RS RW एनेबल 3 पिनला 3 दिले. तर RS RW एनेबल हे 3 पिनला पोर्ट 2.0 ला दिलेले. पोर्टचा अर्थ कळतोय ना. मायक्रो कंट्रोलरला टोटल 4 पोर्ट आहेत, इथं मी दिलेलं आहे. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. प्रत्येक पोर्टला
किती पिन असतात? 8 पिन असतात. प्रत्येक पोर्टला पिना किती? 8. 1 नंबरचा जो पोर्ट आहे तिथं 8 पिन, 8च्या 8 संपलेले आहेत. मग राहिलेले जे 3 पोर्ट आहेत 0, 2 आणि 3, तर या तिघांच्या मधला कोणताही पोर्ट घ्या, त्यांनी पोर्ट नंबर घेतला 2. इथं आहे. किती पिन शिल्लक आले? 3. मग 2 नंबरच्या पोर्टला 8 पिन आहेत. त्या 8 पिन मधल्या फक्त त्यानं 3च पिन वापरलेले आहेत. 5 पिन अजून शिल्लक आहेत. त्या पिन तुम्ही दुसरीकडे कनेक्ट करू शकता. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि LCD 16:2 चा अर्थ असा आहे, हे 16 म्हणजे उभे कॉलम म्हणजे 16 अक्षर बसतील आणि 2 म्हणजे आडवे रो, आडव्या 2 लाईन बसतील. जर याचं तुम्हाला वर्किंग दाखवायचं असेल तसं तर तुम्ही असं अक्षर लिहू शकता बघा. स्पेस म्हणतो त्याला, तुम्ही तेवढे अक्षर लिहू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 झालं. हे रो किती आहेत? 1 आणि 2 झालं. आणि वरती अक्षर किती आहेत? 1 पासून 16. म्हणून काय केलं त्यांनी? 16:2 असं म्हटलेलं आहे. मग तुम्हाला जर नाव लिहायचं असेल तर प्रत्येक बॉक्समध्ये एकच नाव लिहायचं आहे, KP PATIL. बरोबर. मध्ये जर डॉट टाकला तर डॉटसाठी एक ब्लॉक जातो, तिथे ऍडजस्ट करता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला नाव लिहायचं असेल स्वतःचं बघा, तर इथे लिहितो बघा, K.P. पाटील कॉलेज ऑफ, एवढं आपण लिहिलं तर काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 इथपर्यंतच नाव बसेल KP पाटील कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी. जे असेल ते तुम्हाला दुसऱ्या लाईनला घ्यावं लागेल. लक्षात आलं? मध्ये जो स्पेस सोडलाय का तुम्ही, तर तो स्पेस सुद्धा एक बॉक्स कन्सिडर केला जातो. बरोबर. एक अक्षर एका बॉक्समध्ये टाकावं लागतं. त्यामुळे इथे काय केलं त्यांनी? 16:2 घेतलेला आहे. 16:2 स्टँडर्ड आहे. तुम्हाला जर अजून वाढवून पाहिजे असेल तर तुम्ही 32:2 64:2 घेऊ शकता, जर असं 2 लाईन मध्येच पाहिजे असेल. आणि उभे 16 झाले, ते कॉलम म्हणायचे, आणि हे झाले रो. आडवे तुम्ही 3 लाईनचं पण घेऊ शकता. पण मोस्टली 16:2 32:2 असेच बघितले जातात. तर LCD सगळ्यांना कळलं, त्याला म्हणतात लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. LCDचा लॉंग फॉर्म असेल. टोटल ज्या पिन आहेत त्या पिन मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट केलेले आहेत. त्यांनी जर क्वेश्चनमध्ये जर मेन्शन केलं की पोर्ट 1लाच कनेक्ट करायचं आहे, पोर्ट 2लाच कनेक्ट करायचं आहे, तर तुम्हाला या 2लाच पोर्ट कनेक्ट करावं लागणार. इथे केलंय बघा मी, पोर्ट नंबर 1 आणि पोर्ट नंबर 2. पोर्ट 0 आणि पोर्ट 3 वापरलेला नाही. आणि जर त्यांनी तसं दिलं नाही तर 4ही पोर्ट मधले तुम्ही कोणतेही पोर्ट घेऊ शकता. ठीक आहे. तर आपलं हे असेल टोटल 3 नंबरचं. बघा काय काय बघितलं बघू आपण स्टार्ट पासून. बघा पहिली डायग्राम बघितली इंटरफेसिंगची LED. 1 नंबर LED इंटरफेसिंग विथ मायक्रो कंट्रोलर. सेकंड डायग्राम बघितली आपण स्टीपर मोटर विथ मायक्रो कंट्रोलर. थर्ड डायग्राम बघितली इंटरफेसिंग LCD विथ मायक्रो कंट्रोलर. आता आपल्याला LCDचाच यूज करून इथं आपल्याला टायपिंग वगैरे काय घेतलेलं नाही. इथं तुम्ही काय करू शकता बघा, मायक्रो कंट्रोलरच्या प्रोग्राममध्येच तुम्हाला डाटा सेव्ह करावा लागतो की काय डिस्प्ले करायचं आहे, तेच कंटिन्युअस डिस्प्ले होत राहील. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर आपल्या ज्युनियर कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती एक मेन्शन केलेलं आहे. जर तुम्ही कधी बघितलात तर तिथं हा प्रोग्राम तिथं किंवा हे कनेक्शन वापरलेलं आहे. मायक्रो कंट्रोलर वापरलेलं आहे, बाहेर LCD वापरलेला आहे
आणि नाव कंटिन्युअस रोटेट होत राहतं. JEE मेन्स 12वी सायन्स अकॅडमी क्लासेसचे डिटेल असतील, नंतर टायमिंग असेल, क्लॉक असेल, ते तुम्हाला तिथे एक्झाम्पल बघायला भेटेल. ओके, तर आपण आता काय करू, याच्यासोबत कीबोर्ड जर कनेक्ट केला आपला इथं, नेक्स्ट आपण 4 नंबर म्हणू याला. 4 नंबरचे सर्किट असेल LCD इंटरफेसिंग LCD विथ कीबोर्ड, आणि हे कुणासोबत करायचं, विथ मायक्रो कंट्रोलर 8051 विथ 8051 इंटरफेसिंग डायग्राम आपल्याला कंट्रोलर सोबत कनेक्ट करायचे आहे. तर या डायग्राम मध्ये, प्रिव्हियस डायग्राम मध्ये काय बघितलं होतं आपण, तर नेक्स्ट 4th डायग्राम आपण बघणार आहोत की LCDचे जस्ट आपण एक डायग्राम बघितलेले आहे लेटेस्ट, की LCD विथ मायक्रो कंट्रोलर. तर यामध्ये त्यांनी एक एक्स्ट्रा फॅसिलिटी काय दिली, कीबोर्ड कनेक्ट केलेलं आहे बघा. प्रिव्हियस डायग्राम मध्ये बघितलं तर कीबोर्ड नव्हता, म्हणजे तुम्ही इथं डायरेक्टली कॅल्क्युलेशन इथं करू शकता. जे कॅल्क्युलेशन तुम्ही इथे करताय ते डायरेक्टली तुम्हाला इथं दिसू शकतं थ्रू मायक्रो कंट्रोलर. म्हणजे सपोज इथं बघा, जे आपल्या मोबाईलमध्ये असेल, कॅल्क्युलेटरवरती असेल, सगळे फॅसिलिटी आहेत, नंबर आहेत, डिवायडेशनचं आहे, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, प्लस, इक्वल टू आहे, ऑन ऑफ आहे, झिरोचा नंबर आहे. हे उभे जे आहेत त्याला कॉलम कन्सिडर केले आहेत, 1 2 3 4, बरोबर. हे 4 लाईन आहेत ना, आणि हॉरिझॉन्टल आहेत ते 4 रो असे कन्सिडर केलेले आहेत. मग रोचं कनेक्शन आणि कॉलमचं कनेक्शन पोर्ट नंबर 2 ला दिलेलं आहे बघा. टोटल 4 पोर्ट मी बोललो ना मगापासून, हे 4 8 पिन झाल्या. हे 8 पिन पोर्ट नंबर 2 ला दिलेत, आणि याचे 8 पिन पोर्ट नंबर 1 ला दिलेत. राहिलेले 3 आहेत ते 3 नंबरला दिलेत. म्हणजे किती पोर्ट यूज झालेले आहेत बघा तुम्ही, मी तर तुम्हाला दाखवतोय. कीबोर्ड इथं आहे बघा, पोर्ट 2.0 1 2 3 4 5 6 आणि 7 पिन लागत होत्या. याच्या 7 पिन इथे दिलेले आहेत. आलं लक्षात. टोटल 8 पिन झाल्या बघा, 0 पासून 7 पर्यंत, म्हणजे झाला पोर्ट 2 झाला. D0 पासून D7 पर्यंत ह्याच्या 8 पिन आहेत. ते 8 पिन कुणाला दिल्या, पोर्ट 1 ला दिल्या बघा. पोर्ट 1.0 1.2 1.2 1.3 1.4 1.5 1.6 1.7 हे 8 पिन झाल्या. हे जे आहेत ना, एनेबल, RW, नंतर इथं असेल RES, सिलेक्ट रजिस्टर, रीड राईट असेल, एनेबल असेल, हे पिन कुठे दिल्या, 3 ला. पोर्ट 1च्या सगळ्या पिन संपल्या, 2च्या सगळ्या पिन संपल्या. आता पोर्ट तुमच्याकडे किती टोटल आहेत, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. मी ब्रॅकेटमध्ये जे 8 दिलेलं आहे ते त्याचं पिनचा काउंट आहे. याच्यासाठी कोणता पोर्ट वापरला, पोर्ट नंबर 2. LCD साठी जो डाटा इन करायचा, आत पाठवायचा, त्यासाठी कोणता पोर्ट वापरला, पोर्ट नंबर 1. आणि याच्या पिन जास्त असल्यामुळं 8 पिन सोडून राहिलेले ज्या पिन आहेत का, ह्या पिन असतील, ह्या पिन असतील, ह्या पिन असतील, त्या पिन कनेक्शनसाठी पोर्ट नंबर 3 वापरला. आलं लक्षात. इथं दिलेलं आहे पोर्ट 3.0 3.1 3.2. आणि 5 व्होल्ट सप्लाय जो लागतो कॉमनली LED साठी असेल, VCC साठी असेल, किंवा IC साठी असेल मायक्रो कंट्रोलरला, तो 5 व्होल्ट सप्लाय इथे कॉमन दिलेला आहे. ग्राउंड जिथे जिथं आहे तो ग्राउंडचं सिम्बॉल इथे घेतलेलं आहे बघा. इथं क्रिस्टल कनेक्ट केलेलं आहे, बरोबर. रिसेट स्विच आहे इथं. तर कीबोर्ड विथ LCD सगळ्यांना समजलं का. कीबोर्ड पण कनेक्ट करू शकता, आणि कीबोर्डचं कॅल्क्युलेशन तुम्ही इथं जे काही इथं प्रेस कराल, जे काही ते कॅल्क्युलेशन कराल, मॅथमॅटिकल जे काही ऑपरेशन कराल, ते ऑपरेशन डायरेक्टली तुम्हाला LCD वरती इथं बघायला मिळू शकतं, बरोबर. ही एक एक्स्ट्रा फॅसिलिटी. आणि हे ऍप्लिकेशन पण म्हणू शकता तुम्ही. याचं इंटरफेसिंग पण आहे, ऍप्लिकेशन आहेत. आता हे जस्ट आपण लेटेस्ट जे 2 ते 3 बघितलेले, स्टिपर मोटर फिरवणे, रोटेट करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर वापरू शकतो. हे असे 4 नंबरचं आपण बघितलं ते LCD विथ कीबोर्ड. आलं लक्षात. तर आजच्या लेक्चरला हे 4 LCD 4 इंटरफेसिंगच्या डायग्राम आहेत, त्या सफिशियंट आहेत. तुम्ही एकदा केअरफुली बघा. याचं थेरी तुम्हाला पेपरला विचारत नाहीत. याचं फक्त नाव दिलं जातं की मायक्रो कंट्रोलर सोबत कोण कनेक्ट करायचं आहे,
LCD करायचा आहे, रिले करायचा आहे, कीबोर्ड करायचा आहे, LED करायचा आहे की स्टेपर मोटर करायचा आहे, या हिशोबाने आपल्याला कनेक्शन द्यायचे आहेत. आणि पोर्ट जे आहेत ना, कोणत्याही पोर्टला कनेक्शन दिलं तरी सुद्धा चालतं, काही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू.